सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आज 14 एप्रिल 2026 विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती RJ कॉम्प्लेक्स या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत. आता मी सध्या पुष्पहार ही बारीक करून नगरसेवकाच्या हातात देत आहे, कारण नगरसेवक आनंदभैया गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला हार घालून इथली जयंती साजरी झाली. आणि त्यानंतर आपले कांबळे साहेब या ठिकाणी वंदना घेण्यासाठी सर्वांना सांगत आहेत. आनंदभैया गायकवाड नगरसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करून त्या ठिकाणी बाबासाहेबाला नीळ लावून आणि दयानंद बनसोडे काडीची डब्बी हुडकत आहेत. काड डब्बी घेऊन पुन्हा त्या ठिकाणी मेणबत्ती आणि अगरबत्ती लावण्यासाठी आनंदभैया गायकवाड यांना मी सांगितलं आहे की तुम्ही अगरबत्ती पेटवून मेणबत्त्या पेटवून त्या ठिकाणी बाबासाहेबाची पूजा करून घ्यावे. त्यानंतर आनंदभैयाने मेणबत्त्या आणि अगरबत्ती गिलासामध्ये ठेवून तिथं बाबासाहेबाची पूजा करण्यात आली आहे. त्यानंतर कांबळे साहेबांनी सांगित आहेत की लवकर करा, कारण की या ठिकाणी सामूहिक वंदना होणार आहे. त्या ठिकाणी आता गिलासामध्ये मेणबत्त्या लावून पुन्हा त्या ठिकाणी सर्वांनाच दयानंद बनसोडे फुलं वाटत आहेत, कारण की गौतम बुद्धाला फुलं वाहण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चरणाशी फुलं ठेवण्यासाठी किरण भैया शिरशीकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आणि गौतम बुद्धाला फुलं वाहिली आहेत. आणि सर्वांनाच असं सांगितलं आहेत की फुलं व्हावं, फुलं वाहून पाया पडून आता ह्या ठिकाणी वंदनाची तयारी चालू आहे. तर सामूहिक वंदना चालू आहे. मित्रांनो, या ठिकाणी आवाज येत नाही, कारण की माईक नसल्यामुळं सामूहिक वंदना चालू आहे आणि आवाज येत नसल्यामुळं या ठिकाणी आवाज कमी केला आपण. वंदना झाल्याच्या नंतर सर्वांनी पाया पडून घेतले. पाया पडून झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सर्वांनाच पंचरंगी सत्कार, पंचरंगी गळ्यात घालून आणि हार आणि पुष्प देऊन गुलाबाचं फूल देऊन आपण सर्वांचा सत्कार करत आहोत. कारण की चेतन भाऊचा बी सत्कार झाला आहे. आता 2 नंबरला आमचे मित्र सर्वांचा पंचरंगी गमजा आणि फुलाचा हार आणि गुलाबाचं फूल देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला आहे. या ठिकाणी गायक, मुंबईचे गायक यांचा बी सत्कार करण्यात आला आहे. त्यांचा बी सत्कार करून त्यांना पुष्प घालून त्यांच्या हातात गुलाबाचं फूल देऊन त्यांचा सत्कार झाला आहे. त्यानंतर आणखी 4-5 जणांचा सत्कार करून सर्वांनाच मान देऊन आम्ही या ठिकाणी जयंतीचं एकदम सुंदर प्रकारे असे जयंती साजरी केलो. RJ कॉम्प्लेक्स या ठिकाणी सर्व तिथले मान्यवर असो या तिथले मित्रपरिवार असो, कारण या ठिकाणी आतापर्यंत असं कोणी केलं नाही. सर्वांचा सत्कार आम्ही सर्वांनाच मान दिलो आणि सर्वांचाच फूल आणि गळ्यात गमजा घालून पंचरंगी गमजा घालून तर सर्वांचा सत्कार केलो. मान्यवरांचा सत्कार चालू आहे या ठिकाणी. आता ह्यांचा सत्कार करून ह्यांना पंचरंगी गमजा घालून हार आणि फूल देऊन ह्यांचा बी सत्कार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी पुन्हा शेवटचा सत्कार म्हणून आपले प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक आनंदभैया गायकवाड यांचा बी आपण सत्कार करत आहोत, कारण की त्यांनी म्हणत आहेत की माझा सत्कार नको, तरीही आम्ही न ऐकता त्यांचा सत्कार करत आहोत. त्या ठिकाणी त्यांना हार आणि गुलाबाचं फूल देऊन यांचा बी सत्कार झाला आहे. त्यानंतर आनंदभैया गायकवाड नगरसेवक यांनी म्हणले आहे की आपण सर्वांना मिळून एक फोटो घेऊ. तर त्या ठिकाणी सर्वांनीच एकत्र येऊन फोटो घेऊन त्या ठिकाणी ज्यानं स्टेजवर नव्हतं त्यांना बी स्टेजवर बोलवून आम्ही त्या ठिकाणी सर्वांनाच दया ग्रुप आणि व तिथले मित्रपरिवार RJ कॉम्प्लेक्सचे सर्व जेवढे जे मेंबर आहेत त्यांना सर्वांनाच वरी बोलवून सर्वांनाच त्यानंतर शिरा वाटपाचा कार्यक्रम, प्रसाद म्हणून सर्वांनाच शिरा वाटपाचा कार्यक्रम, सर्वांनाच आम्ही प्रसाद देऊन त्यांचा त्या ठिकाणी RJ कॉम्प्लेक्स या ठिकाणी पूर्ण तिथली जयंती साजरी झाली. छानपणे असे सर्वांनाच प्रसाद देऊन आणि सर्वांनीच प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर काही वेळानंतर तिथून आपले दया ग्रुपचे
आमचे मित्र दयानंद बनसोडे आणि काही त्यांच्यासोबत जी कार्यकर्ते आहेत त्यांनी मिळून सर्वांनीच प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक यांना स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये घेऊन गेले आणि तिथून मला म्हणले की मी तुम्हाला फोन करतो, त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी या. तर आम्ही आता ह्या ठिकाणी सर्वांना प्रसाद वाटून आम्ही बी स्वप्नपूर्ती अपार्टमेंट या ठिकाणी आलो. या ठिकाणी बी बुद्धवंदना या ठिकाणी होणार आहे आणि सर्वांनाच इथं नीळ लावून सन्मान करण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता या ठिकाणी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा होत आहे. स्वप्नपूर्ती अपार्टमेंटला समजाच तिथल्या युवकाला माता बहिणीला सर्वांना सांगितले आहे की तुम्ही या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला फुलं वाहून, गौतम बुद्धाला फुलं वाहून तिथेही पूजा करण्यात आली आहे. त्यावेळेस तिथेही आपले 17चे नगरसेवक आनंदभैया गायकवाड तिथेही त्यांचा बी तिथं मान सन्मान केला. त्यानंतर एक बारीनं येऊन सर्वांनीच फुलं तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वाहिले आणि वाहिल्याच्यानंतर त्या ठिकाणी जेवढे बी अपार्टमेंटमधले रहिवासी आहेत सर्वांनाच बोलवून त्या ठिकाणी पुष्प वाहण्यासाठी सांगितले आहेत. त्यानंतर सर्वांनी तिथं येऊन पुष्प वाहत आहेत. बारीनं येऊन सर्वांनी पुष्प वाहत आहेत. वाहून झाल्याच्यानंतर तिथले कांबळे साहेब बोधाचारी यांनी सांगितले आहे की आता विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची सामूहिक वंदना आपण घेऊ. सर्वांनी हात जोडायचे. आपण सामुदायिक प्रेशर पंचशील घेऊया. सर्वांनी सामुदायिक या ठिकाणी म्हणू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो. सर्व स्वप्नपूर्ती अपार्टमेंटचे रहिवासी सामूहिक वंदनेसाठी शांतपणे हात जोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या वंदनासाठी शांतीत ऐकत आहेत. त्यानंतर प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक आनंदभैया गायकवाड यांचा सत्कार होत आहे. सत्कार झाल्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 17चे ह्यांच्या हाताने लहान पहिलीच्या दुसरीच्या मुलीला व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी बॅग, 4-5 वह्या, पुस्तके आणि पेना, त्यानंतर वॉटर बॅग, टिफिन डब्बा असं 5 ते 6 जणीला देण्यात आलं आहे अंटूभैया गायकवाड यांच्या हस्तेच. कारण की जी गरीब विद्यार्थी आहे त्या गरीब विद्यार्थ्यांना ही शाळेतले दप्तर वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या हस्तेच वाटप झाले आहे. त्या ठिकाणी सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना दप्तर, त्यांना पूर्ण साहित्य वाटप करून अंटूभैया गायकवाड यांच्या हस्ते शुभ हस्ते वाटप करून त्या ठिकाणी वंदना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा प्रकारे साजरी केली. त्या ठिकाणी काहीच वेळामध्ये त्या ठिकाणीही आनंदभैया गायकवाड यांना आम्ही विनंती केलो की तुम्ही थोडा तर प्रसाद घेऊन जावा. कारण त्या ठिकाणी प्रसाद त्यांनी मी नको म्हणत होते. त्या ठिकाणी स्वतः मी शिरा तयार करून शिरा पूर्ण वाटप तिथं अपार्टमेंटमध्ये वाटप करून आणि त्यानंतर तर सर्व दया ग्रुपचे मित्रपरिवार स्वप्नपूर्ती अपार्टमेंट या ठिकाणी रहिवासी यांना सर्वांनाच बोलवून सर्वांना शिरा वाटप केले आहे. कारण की आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून जयंती अशा प्रकारे साजरी करत आहोत. गेल्या काही वर्षापासूनच आम्ही नवीन काय तर उपक्रम म्हणजे नवीन काय तर आम्ही वाटप करत आहोत प्रसाद. यावर्षी आम्ही शिरा म्हणजे तुपातला शिरा वाटप करून सर्वांनाच आनंदभैया गायकवाड तिथले नगरसेवक दरवर्षी या ठिकाणी आम्हाला मदत बी करतात आणि त्या ठिकाणी बोलवल्याच्यानंतर येत आहेत. गेल्या 5 वर्षापासून आम्ही असंच अशा प्रकारे दरवर्षी काही ना काही वेगळा प्रसाद तयार करून सर्वांना वाटायचा प्रयत्न करता. कारण की दरवर्षी आपल्या जयंतीमध्ये गुलाबजामुन आणि तर ह्या वर्षी आपण
जरा आलं काय तर करू म्हणून ह्या वर्षी आपण शिरा तयार केलो. तर तिथल्या स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये या ठिकाणी भरपूर जणांना शिरा बी खूप छान होता. सर्वांना शिरा आवडला आणि इथल्यानंतर शिरा जी उरला होता ती शिरा आम्ही स्वप्नपूर्ती अपार्टमेंटच्या बाजूला काही तिथं बी घर आहे तर त्यांना बी नेऊन आम्ही वाटप करण्यात आलं आहे. अशा प्रकारे जयंती आम्ही 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी अशी साजरी केलो. तर मित्रांनो, जर तुम्हाला मी ब्लॉग जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. कारण दरवर्षी सध्या आम्ही असंच काय तर नवीन उपकरण करून नवीन जयंती दरवर्षी गेल्या 5 वर्षापासून आम्ही जयंती करत आहोत. तरी तुम्हाला जर आवडला असला तर तुम्ही आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब शेअर करा. असाच तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या एवढी आमची विनंती आहे. क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांनी सुखरूप राहावा एवढी आमची विनंती आहे. मित्रांनो, असंच दया ग्रुप दरवर्षीही पुढल्या वर्षी बी असंच काय तर उपक्रम आणखी ह्याच्यापेक्षा सुंदर आणखी काय तर प्रसाद काय भेटतं का आम्ही ते बघू. आणि बी पुण्या महापुरुषाची जयंती आली असंच आणखी ब्लॉगमध्ये नवीन भेटू. जय भीम, नमो बुद्धाय.